अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला। आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था होऊ शकत नाही का? शिक्षण म्हणजे आमच्या डॉक्टर इंजिनियर मुलं ही झाली पाहिजेत। आजही आम्ही त्यापासून वंचित आहोत। आतापर्यंत आम्ही 700 ते 800 कार्यकर्त्यांनी आता आज प्रवेश केलेला आहे। त्या उमेदवारांची गर्दी जास्त आहे, त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमताने एक उमेदवार करायचा। बहुजन विकास अघाड़ी एक ऐसा संगठन जब चलता है अपनी चाल तो निश्चित रूप से चुनाव के समय सिरदर्द बन जाता है विपक्षीय दलों के लिए। एक बार फिर से हितेंद्र ठाकुर ने एक ऐसी चाल चली जिसको सुनने और समझने के लिए अब विपक्षीय दल अपनी खेमे को तैयार करने लगे हैं। बताया जा रहा है कि भारतीय जनता पार्टी और उबाटा यानी उद्धव बालासाहब ठाकरे की सेना को झटका दिया है हितेंद्र ठाकुर ने और उनकी पार्टी से कार्यकर्ताओं को घसीट लिया अपने तरफ। ये उन्होंने तब किया जब दोनों ही पार्टी के कार्यकर्ताओं का मिलाव बड़ी जोर से चल रहा है। खासकर उद्धव बालासाहब ठाकरे की सेना ने जिस प्रकार से उद्धव ठाकरे से लेकर उनके कार्यकर्ता जमीन पर उतरकर काम करने लगे हैं, उनकी सभाएं करने लगे हैं, उसे देखने के बाद जिस तरह से अशोक भोईर जो कि तालुका प्रमुख पद पर आश्रित थे, उनको बहुजन विकास अघाड़ी में सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ शामिल करना कहीं न कहीं हितेंद्र ठाकुर का लोकसभा चुनाव में ये राजनीतिक बड़ा चाल माना जा रहा है। माना यह भी जा रहा है कि उद्धव बालासाहब ठाकरे के कार्यकर्ताओं का बीते दिनों नितिन के आने के बाद जिस प्रकार से उनके संभाषण और कार्यकर्ताओं में मेल मिलाप संवाद के बाद लगातार ऊर्जा की वृद्धि हो रही थी, तो वहीं उद्धव बालासाहब ठाकरे की सभा के आयोजन के बाद वो जो ऊर्जा थी वो और बढ़ गई। उसे कम करने के लिए हितेंद्र ठाकुर ने ये समय और तारीख तय की कि इसे किया जाए ताकि ऊर्जा उन कार्यकर्ताओं की जिनकी बढ़ गई है उसे कम करने में कामयाबी हासिल हो। खैर, हितेंद्र ठाकुर ने पक्ष प्रवेश के इस पूरे माहौल के साथ राजनीतिक सरगर्मी बढ़ा दी है और लोकसभा चुनाव में एक बार फिर से हलचल तेज हो चली है। अब देखना यह होगा कि भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता जो जिले स्तर पर काम कर रहे थे उन्हें पक्ष प्रवेश कराने के बाद में क्या कुछ असर उनके पार्टी में होता है और अब उबाटा की तालुका प्रमुख के आने के बाद में आखिर राजनीतिक हलचल किस प्रकार बढ़ती है। और देखना यह भी होगा कि आने वाले समय में हितेंद्र ठाकुर और कितनी चालें चलते हैं। फिलहाल अशोक भोईर जो उबाटा संगठन के तालुका प्रमुख थे, पक्ष प्रवेश के बाद उन्होंने क्या कुछ कहा, जरा सुनिए और उसके बाद सुनिए कि आखिर कब हितेंद्र ठाकुर घोषित करने वाले हैं पालघर लोकसभा क्षेत्र का बहुजन विकास आघाडी का उमेदवार। सुनिए। माझं नाव अशोक माधव भोईर, मी शिवसेना गेल्या 7 वर्षापासून तालुका प्रमुख आहे। सध्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तालुका प्रमुख, डहाणू तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होतो। आज मी माननीय आदरणीय हितेंद्र आप्पा यांच्या नेतृत्वाखाली, नानांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने या बहुजन विकास आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। त्याचं कारण असं की आमचा ग्रामीण पट्टा हा अति दुर्गम भाग आहे, म्हणजे जव्हार, मोखाडा किंवा डहाणूचा पूर्वेचा भाग, त्या ठिकाणी कुठलीही कंपनी वगैरे आमच्या शेजारी ग्रीन झोन असल्यामुळे आमच्याकडे कुठलीही कंपनी नाही आणि स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। वसई विरारकडे, गुजरातकडे असेल, त्या ठिकाणी आमची गोरगरिबांची त्या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या होत्या त्यांची ही कामं आमची होत नव्हती। आम्हाला जेव्हा सामान्य लोकांपर्यंत आम्ही सांगितलं ना की आरोग्याचा विषय असेल, स्थलांतराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, आज हे शिक्षण आम्हाला तिथं गुराढोरांसारखं मिळते। आज आमच्या मुलं ही शिक्षणासाठी कितीतरी लांब नेऊन ठेवायला लागतात। तिथं कुठे ते पाचगणी असेल, आळेफाटा असेल, पुणा असेल, आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था होऊ शकत नाही का? आम्ही आमची मुलं इतक्या लांब ठेवायची म्हणजे आम्ही शिक्षण संस्था चालक हे पोषणासाठी नेऊन ठेवतोय ना। आदिवासी विकास विभागाचे कितीतरी आश्रमशाळा या ठिकाणी आहेत, पण आमच्या मुलं हे तिथं शिकत नाही। 10वी गेल्यानंतर त्यांचं शिक्षण हे चांगलं दर्जेदार नसल्यामुळे ती मुलं पुढे जात नाही आणि शिक्षणापासून वंचित राहतात। अशा पद्धतीने आम्हाला दर्जेदार शिक्षण म्हणजे आमच्या डॉक्टर इंजिनियर मुलं ही झाली पाहिजेत। आजही आम्ही त्यापासून वंचित आहोत। पर्यंत आम्ही 700 ते 800 कार्यकर्त्यांनी आता आज प्रवेश केलेला आहे। नाराजी वगैरे असं काही नाही, पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले आतापर्यंत, म्हणजे आता तुम्ही सांगाल की आम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे तुम्ही आहात, मग तुम्ही त्यांच्याकडे का रोष व्यक्त करता? तर खरं सांगायचं तर 2 विधानसभेचे आमदारांच्या वेळेस त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 12-12 हजारचा लीड मिळाला आणि त्या वेळेस आमची अपेक्षा असते की बाबा गोरगरिबांना जे आपण आश्वासन दिलेले ती कामं पूर्ण झाली पाहिजे, ती झाली नाही।
आणि पुन्हा आम्ही असे उमेदवार दिले त्या ठिकाणी तर आम्हाला आमच्या गोरगरिबांचा प्रश्न हा सभागृहात मांडू शकतील नाही असे जर उमेदवार असतील तर मग ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही आज प्रवेश केलेला आहे. तलासरी आणि डहाणू परिसरातील म्हणजे तलासरीचा शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचा तालुका प्रमुख असे दोन अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्हाला काल बोललो मी 4 दिवसात 6 दिवस मी ह्या आठवड्यात आम्ही आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमताने एक उमेदवार करायचा आणि आपण लोकांच्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही. आपल्या परिसरातले मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल ते सहकार्य करू. कारण का शेवटी त्यांनी स्वतः करता काही मागितलं नाही. आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे का तिकडून आम्ही आमच्याकरता पाणी आणायचं पण त्यांना जायचं ना हा न्याय असू शकत नाही. त्याच्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून लाईनी आल्या तिकडूनच्या सगळ्याच गावांना ते तुम्ही कधी जाऊन चेक करू शकतात त्या सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलंय का ज्या गावाचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईपलाईन पण येते त्या पाईपलाईनवर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे.